आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांना भाकरी बनवण्याच्या मशीनचे वाटप. कळंबोली प्रतिनिधी AKP मराठी पनवेल. पनवेलचे लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कळंबोली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे आयोजित कार्यक्रमात एअरपोर्ट कामगार संघटना सचिव तथा अखिल भारतीय कामगार संघटना रायगड जिल्हा अध्यक्ष प्रभुदास अण्णा भोईर यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचे ढोल ताशाच्या गजरात आणि जल्लोषात स्वागत केले. कार्यक्रमाची सुरुवात आमदार प्रशांत ठाकूर यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने केली. त्यानंतर प्रभाग क्रमांक 9 मधील बचत गट व ग्रामीण भागातील गरजू महिलांना स्वयंरोजगारासाठी भाकरी बनवण्याच्या मशीनचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, स्थानिक नगरसेवक, विविध पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच हजारो महिला उपस्थित होत्या. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतुक करत प्रभुदास अण्णा भोईर यांचे विशेष आभार मानले. प्रभुदास अण्णा भोईर म्हणाले, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली समाजहिताचे असे उपक्रम यापुढेही सातत्याने राबवण्यात येतील. गरजू महिलांना स्वावलंबी करण्यासाठी आणि त्यांना रोजगारांची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील राहू. या महिलांचे आशीर्वाद श्री आमदार प्रशांत ठाकूर यांना लाभावेत हाच या उपक्रमातील मुख्य उद्देश होता. यावेळी त्यांनी स्वतःवरील आरोपांबाबतही भूमिका स्पष्ट करत सांगितले की माझ्यावर करण्यात आलेल्या आरोपांमध्ये कुठलेही तथ्य नाही. या आरोपांशी माझा काडीमात्र संबंध नाही. कोणतीही बातमी प्रसिद्ध करण्यापूर्वी किंवा आरोप करण्यापूर्वी दोन्ही बाजूची भूमिका जाणून घेणे आवश्यक आहे. AKP मराठी प्रतिनिधी कळंबोली. सर्वांचे नेते सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या वाढदिवसाचं औचित्य साधून आजच्या या ग्रामीण भागातील प्रभाग 9 येथील विशेष करून ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगारासाठी भाकरीचं मशीन वाटप या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आजच्या या कार्यक्रमाची सत्कार मूर्ती आपला सर्वांचे नेते सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब. या वेळेवर मी सर्वांची नावं घेत नाही. खरं तर सर्वप्रथम मी सर्व महिलांची माफी मागतो की आम्ही या कार्यक्रमाला थोडा नाही तर चांगला 2 तास उशीर आलो, त्याबद्दल आपण सर्वांची माफी मागतो. याने आमदार साहेबांचा वाढदिवस हा कालपासून साजरा करायला लोकांनी सुरुवात केली. आज सकाळी उठायचं आणि मी आणि जिल्हाध्यक्ष माननीय आमदार साहेबांसोबत आज सर्व वाढदिवसाचे कार्यक्रम करत आहोत. नेहमी आम्हा कार्यकर्त्यांना सांगणं असतं की वाढदिवस माझा हा सेलिब्रेशन म्हणून साजरा करू नका. माझा सामाजिक हितासाठी असेल तर मी निश्चितच त्या कार्यक्रमाला येईल. आणि मग संपूर्ण जिल्ह्यामध्ये चढावण लागते की माननीय आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांसाठी असतील, युवकांसाठी असतील, ज्येष्ठांसाठीची आरोग्य शिबिर असतील, महिला भगिनींसाठी उपक्रम असतील, त्यातनं जो आर्थिक त्यांना लाभ मिळेल त्या प्रत्येक आर्थिक लाभातनं आपल्या माननीय आमदारांसाठी प्रत्येक भगिनी ही त्यांच्या उद्याच्या आयुष्यासाठी निश्चितच प्रार्थना करणार आहे आणि त्यांना आपल्या या आशीर्वाद रूपी त्यांना शुभेच्छा हे निश्चितच लाभणार आहे. मी पुन्हा एकदा माननीय आमदार साहेबांना आपल्या सर्व भगिनींच्या वतीने, व्यासपीठातील सर्व मान्यवरांच्या वतीने त्यांना त्यांच्या लोकसेवेसाठी उदंड आरोग्यदायी आयुष्यासाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मूर्ती देऊन त्यांचा यशस्वी सन्मान कृष्ण खूप खूप शुभेच्छा. 3:30 वाजल्यापासून या महिला बसल्या. आमची सरस्वती ताई म्हणाली तर जेवण बनवायचं काय मशीन असेल तर बघा, ते पण दिलं म्हणजे महिलांचा विषय सगळा बाजून जाईल. पण तसं मशीन अजून दुर्दैवाने निघालेलं नाही. त्यामुळे आज या कार्यक्रमाला आपण सगळ्या मंडळी अध्यक्ष अविनाशजी, महापौर सन्माननीय नितीनभाई, महापौरांनी नावं घेतली सगळ्यांची आणि नितीनभाईंनी ज्यांची नावं घेतली ते मंचावरचे आपले सगळे सहकारी, म्हणजे तुमचा थोडा वेळ वाचावा. नाहीतर मग मला आज थोड्या वेळापूर्वी आशीर्वाद मिळाले. जर कार्यक्रमाला उशीर झाला तर असं नको व्हायला की शिव्या आणि आशीर्वाद एकाच दिवशी मिळाले. म्हणून महिला सर्व पदाधिकारी, प्रवर्तनाच्या सोबतीनं प्रभाग क्रमांक 9 चे आमचे सगळे पदाधिकारी, नगरसेवक, सर्व सहकारी, सर्व उपस्थित भगिनी
मनापासून आभार व्यक्त करतो की आपल्या आयुष्यामध्ये आनंदाचे प्रसंग आले, वाढदिवस सेलिब्रेशन हे आपण सततच करत राहतो. वाढदिवस म्हटला की मराठी भाषेमध्ये महाराष्ट्रामध्ये वाढदिवस हरवत आहे 165 दिवस. जन्मदिवस एका नाव करण्याची आधी पुढच्या वेळेस राहते. वाढदिवस हा एक निमित्त आहे, संस्कृती कापणार नाही. कारण आपल्या भारतीय संस्कृती आता जगापर्यंत पोहोचत चालली. त्या आता पाश्चात्यांचे जे केक कापणं आणि हे सगळ्या गोष्टी आहेत त्या हळूहळू आपण बंद केल्या पाहिजे. एका तुम्ही केल्या सगळे करतील अशी बात नाही, पण माझी अपेक्षा आहे की आपण आता आपल्या भारतीय संस्कृतीला अधिकाधिक लोकांपर्यंत नेलं पाहिजे. आणि या अनुषंगानं मला या फटाके वाजवून किंवा केक कापून अशा शुभेच्छा देण्यापेक्षा आपल्या महिला भगिनींच्या जीवनामध्ये नवीन बदल घडवून अशा शुभेच्छा मला केव्हाही आनंददायी वाटतात. त्या प्रमाणात तुम्ही दिल्या त्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय भारत. आपला आणि आपण ज्याप्रमाणे कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे की आपण सभागृहाची काही कार्यक्रम असतात त्यांचं आयोजन करावं आणि मला वाटतं खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. सकाळी देखील आपण कार्यक्रम पाहिला आणि आज आता अण्णांच्या माध्यमातून बचत गटाला महिला बचत गटाला भाकरी तयार करण्याच्या मशीनचं वाटप करण्यात आलेलं आहे. असा वाढदिवस साजरा होता. मी प्रभू अण्णांचं मनापासून आभार व्यक्त करतो की संपूर्ण प्रभाग क्रमांक 9 मधल्या महिला बचत गटांना त्यांनी भाकरी बनवण्याचं मशीन हे आज भेट दिलेलं आहे. खरं तर या संपूर्ण आपल्या पनवेलच्या परिसरात पाहिलं तर अनेक मंडळी आपापल्या परीनं समाजसेवा करत असतात, पण प्रभू अण्णांचा कामाचा झपाटा मी पाहिलेला आहे आणि ज्या पद्धतीनं ते आपल्या अवतीभोवतीच्या लोकांना आपापल्या परीनं मदत करत राहतात. कोणाला आजारपणाला मदत आहे, कोणाला लग्नाला मदत आहे, या व्यक्तिगत स्वरूपाच्या झाल्या. तसं आता उद्योगासाठीची मदत ही सुद्धा आपण ते करताना पाहतोय. गेल्या वर्षी त्यांनी रुग्णवाहिका असेल, मेडिकल कॅम्प असेल, हेल्मेट वाटप असेल, असे कार्यक्रम केलेले होते. तर सतत समाजाचा विचार करणं आणि समाजाला आपण काहीतरी दिलं पाहिजे ही त्यांची भावना आहे. मला असं वाटतं की वाढदिवसाला ते मला शुभेच्छा देताना मी त्यांच्यापासून काय घेतलं पाहिजे, तर त्यांच्यापासून ही त्यांची वृत्ती घेतली पाहिजे की समाजाला काहीतरी देण्याची ही त्यांची वृत्ती आहे. आणि हे करत असताना आपल्या प्रभाग क्रमांक 9 मधल्या सगळ्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची ही जी प्रवृत्ती आहे त्याचंही मी अभिनंदन करेन. की सगळ्यांना सोबत घेऊन आज ते भाजपमध्ये तुलनेनं नंतर आले, आधी असलेल्या सगळ्यांना सोबत घेणं, त्या सगळ्यांचं मानपान देत आपल्या गावाच्या हितासाठी गाव एकत्र करणं या दृष्टिकोनातून सुद्धा त्यांनी प्रयत्न केले. प्रसंगी थोडं एक पाऊल मागं घेतलं आणि आपल्या सहकाऱ्यांना पुढं केलं, असं कितीतरी वेळा त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीचा सहकारी हा आज आमच्या भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करतोय, त्याचा आम्हाला सगळ्यांनाच अभिमान आहे. आणि त्यांनी वाढदिवसाच्या निमित्तानं मला या एका अर्थानं शुभेच्छा दिल्या. इतक्या सगळ्या लोकांचे, महिलांचे आशीर्वाद मला मिळाले, यापेक्षा अजून वाढदिवसाला काय हवं. वाढदिवसानिमित्त आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त
वाढदिवस 5 ऑगस्टला आहे, तरी देखील आज आपण महिला बचत गटांना भाकरी बनवण्याच्या मशीन वाटप केल्या. नेमकं काय भाकरी मशीन बनवण्याच्या मशीनचं वाटप केलं आपण? उद्देश तर आज तुम्ही सर्व म्हणजे आपली मित्रमंडळीच आहे, तुम्ही सर्व माझा कार्यक्रम किंवा मला घ्या माझे काम करायची पद्धत तुम्हाला माहितीच आहे. आणि खरंच आज म्हणजे मी एक एक नवीन विचार का करतो, कारण की मला समजतोय का मी समाजामध्ये चांगल्या पद्धतीने राहिलो नाही आणि बघतोय समाजामध्ये आता आपल्या समजा महिला असोत कुठल्या बहिणी असोत त्या आता गाव म्हणजे ग्रामीण भागाचा माणूस असणं आहे म्हणून मला समजतं की आपल्या कधी कधी बहिणी कधी कधी आपल्या भाकरीची ऑर्डर घेतात, कधी कधी पे करतात, तर त्यांना ते भाकरी एक भुजासाठी ती तापासाठी कम से कम त्यांचे 5 मिनिटं जातात. तर मग ही मशीन दिली त्यांचा एक म्हणजे 2 सेकंडमध्ये एक भाकर होतो त्यांची. मग जर ती जर त्यांना त्या व्यवसायासाठी जर त्यांना चांगला पडत असेल तर तोच माझ्या आमदार साहेबांना आशीर्वाद भेटेल आणि त्यांचा आशीर्वाद भेटला तर महिलांना जर महिलांनी जर आमच्या साहेबांना आशीर्वाद दिला तर मग साहेब आम्हाला आशीर्वाद दिला म्हणजे आम्ही काम करायची शक्ती आम्ही दिवसांदिवस वाढत आहे. बरं, भाषणामध्ये आपण एक उल्लेख केला की अनेक वेळा चांगलं काम करत असताना देखील टीका होत असते आणि अशा टीकेला देखील आपण म्हणजे निगेटिव्ह न घेता काम करत राहिलं पाहिजे. नुकतीच तुमच्यावर या टीका वृत्तपत्रामध्ये पाहायला मिळाली की कासाडी नदीच्या बाजूला तुम्ही बेकायदेशीरपणे कंटेनर लावण्याचा व्यवसाय करता. त्याच्यामध्ये काय नेमकं आहे, तुमचं काय उत्तर या आरोपाला? कसं असतं राजीव साहेब, तुम्ही एक पत्रकार आहे आणि मी तुम्हाला आज एक गोष्टीचं उत्तर देतोय. तुम्ही पण म्हणे त्याचा तुम्ही आज तुमच्याही बातम्यावर तुम्ही कितीतरी भूमिपुत्रांसाठी ग्रामीण बिल्डर वगैरे काय तुम्ही बातमी करता, तेव्हा तुम्ही बातमी करता आणि तुम्ही समोरच्या माणसाची पण बाजू घेता. तर माझी एक म्हणजे कांतीलाल करू काय माझा त्यांचा काय वाद नाही काय नाही, फक्त मला त्यांची एक माझी एक म्हणजे त्यांना एक विनंती होती की जर त्याही जर माझी प्रतिक्रिया म्हणजे मला काय माझ्या मनात आहे काय एकदा मला विचारलं असता आणि माझा म्हणणं तिथं मांडला असता तर म्हणजे ते समाजाला माझाही काहीतरी म्हणजे समजलं असता. आणि जर तुम्ही वस्तुस्थिती आज बघता तुम्ही काय आज परिसरामध्ये भूमिपुत्र पोरं वगैरे सर्व आहे ते आपल्या आपल्या पोटासाठी काही ना काही करतात, पण नक्की तिथं माझा काय आहे का नाही, तुम्ही तिथं तुमचं काय लेखी आहे का माझा कोणतं काय अग्रीमेंट आहे का मी तिथं काय नक्की करतोय हे तुम्ही फक्त ती बाजू माझ्याकडून घेते म्हणजे तिथं समोरची बाजू बी मांडली बाबा या माणसाचं आहे का या का तिथं जरा समाजामध्ये जरा माझी बदनामी करताना त्यांना जरा म्हणजे हे झालं. कारण की आज तुम्ही एक मला काय म्हणायचं, तुमचं तिथे आहे का? तुम्ही तुमचं म्हणणं आहे की तिथे काय आहे का तुमचं? मी तेच बोलतो तुम्हाला, जर माझा तिथं काय असतं ना तर मला त्यांच्याबद्दल मला काय वाईट नसं वाटलं का चला बाबा बोलले बाजू मांडली, पण त्याही माझ्याशी मांडली. तिथं माझा काही संबंध नाहीये. जर संबंध असता तर तिथं कुठले पेपर दाखवावं आहे काय त्यांची माझी मी कुठं काय व्यवसाय कुठं काय करतो किंवा कोणाशी माझं काय संबंध करावं. आता काय राजे साहेब तुम्हाला सांगतो, पूर्ण कलंबली या स्टील मार्केट आहे. ही स्टील मार्केटमध्ये कुठेही जा तुम्ही, कोण चायचा व्यवसाय करतो, कोण टपरी करतो, कोण व्यापारी आहे, काही प्रॉब्लेम झाला तो लोक माझी नाव वापरतात. पार्किंगचा पण विषय साहेब, पार्किंगचा जर विषय साहेब बोललो तर बघा माझा तो लिगली टेंडर आहे आणि टेंडर मालक हा समोर आहे. टेंडर मालक समोर आहे. मी 50 लाख रुपये फक्त मार्केट कमिटीला भाडा भरतोय आणि भाडा भरल्यानंतर तिथे इथलं काही लोकांना जे काही लोक असेल तर माझी 5 रुपये माझी एंट्री फीस 120 रुपये आणि मी घेतो कधी काही लोकांना काय घेतो मी लोक काही लोक आहेत त्यांच्यावर फक्त 5 रुपये घेतो कधी कधी, तरी सुद्धा आम्ही वाद निर्माण करत सर्व लोकांना सामावून घेतो आणि मी काम करतो समाजासाठी चांगला. पण जर अशी जर टेंडर लिगली गव्हर्नमेंट टेंडर आहे त्याच्यामध्ये पण जबरी वसुली बोलतात तर मला असं वाटतं कांतीला करू साहेबांना हे मला योग्य नाही वाटलं. मी पण भूमिपुत्रच आहे, मी कुठून पाकिस्तानची आलो नाही, मी तुमचाच गावाला आहे. तुम्ही एक बाजूला एवढं नडता याच्यासाठी समाजासाठी, तर मी पण समाजाचा घटक आहे ना, तर थोडा माझा विचार केला पाहिजे. कारण की माझी मुलं आहेत, बाल आहेत, माझा परिवार आहे. तुम्ही एखाद्या माणसाला तुम्ही बदनामी करता त्याच्यावर तुम्ही काहीतरी केला पाहिजे, त्यावेळी विचार केला पाहिजे, माझी बाजू तरी घ्यायला पाहिजे होती. कारण की मी त्यांचा माझा काही वाद नाही, चांगलं आहे त्यांचा, चांगलं मुद्दे घेतात. मग हा मुद्द्याला काय झालं चर्चा आहे तुमच्यावर? नाही केली चर्चा, माझी चर्चेत नाही केली आणि डायरेक्ट अशी बातमी टाकतात, सोशल मीडिया हे करतात. आम्हाला पण काहीतरी आहे, आम्ही पण त्या उत्तर देऊ शकतो, पण कोणाला उत्तर द्यायचा, उत्तर देताना काहीतरी हे करायला पाहिजे ना, विचार करायला पाहिजे. जाऊ द्या त्यांना जे सोबत आहे ते केलं, पण माझं मन असं नव्हतं करायला पाहिजे, माझी बाजू घ्यायला पाहिजे.